Hi. In our mechanical energy section, we will move on to the second form, that is potential energy, after completing the kinetic energy. So it is potential energy. Okay. तर यांचे दोघांचे नाव मराठीमधले जर लक्षात घेतले तर सगळं बरोबर सापडून जाते. कायनेटिक एनर्जी गतीज ऊर्जा, गतीमुळे येणारी, दॅट इज ड्यू टू द मोशन. ओके, म्हणजे थोडं लक्षात ठेवण्यासाठी पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा म्हणजे त्याची पोझिशन. ओके, सो द एनर्जी possessed by an object because of its specific positions is called as potential energy. म्हणजेच काय होते, स्थितीज ऊर्जा याला कोणत्या परिस्थितीत आपण ठेवलेला आहे याच्यानुसार त्याच्यामध्ये एनर्जी असते, स्टोर्ड अप एनर्जी असते, and that stored up energy does the work. आणि तेव्हापासून आपलं काम होत असते. तर आपण बघू पोटेन्शियल एनर्जी. An arrow is released from a stretch bow. स्ट्रेच बो होता आणि त्याच्यामधनं ॲरो रिलीज केलेला आहे. तर स्ट्रेच जो शब्द आहे तोच आपल्याला त्याची स्पेसिफिक पोझिशन सांगत आहे. स्ट्रेच केलेला आहे ॲरो. ओके, आणि म्हणून त्याच्यामध्ये स्ट्रेच केल्यामुळे त्याच्यामध्ये स्टोर्ड अप एनर्जी आहे, दॅट इज द पोटेन्शियल एनर्जी. दॅट एनर्जी डज द वर्क ऑफ मुव्हिंग अन ॲरो इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. त्या ॲरोला फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जाण्यासाठी जी काही एनर्जी पाहिजे दॅट इज गिवन बाय दॅट स्ट्रेचिंग ऑफ द बो. स्ट्रेचिंग ऑफ द बो म्हणजे तिथे पोटेन्शियल एनर्जी झाली, कारण त्या स्पेसिफिक पोझिशनमुळे स्ट्रेच केलेला आहे. सो स्टोर्ड अप एनर्जी इज देअर. ओके, इन अ बो. मग जेव्हा तो बो मधनं रिलीज केले जाते, दिस पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू द कायनेटिक एनर्जी. दॅट्स व्हाय दॅट ॲरो मूव्स इन अ फॉरवर्ड डायरेक्शन. आलं लक्षात? म्हणजे स्ट्रेचमुळे तिथं काय एनर्जी स्टोअर्ड केलेली आहे. वॉटर केप्ट एट अ हाईट फ्लोज थ्रू पाईप इनटू द टॅप बिलो. मग इथं जो वर्ड आहे फ्लोज, की फ्लोज मध्ये काय आहे, तर फ्लोज होऊन राहिलेला वॉटर पण कुठं होतं, स्टोर्ड अप वॉटर आहे ॲट अ हाईट. हाईटवर होतं. त्या स्टोर्ड अप वॉटर मध्ये सुद्धा पोटेन्शियल एनर्जी होती. हाईटवर आपण त्याला स्टोर्ड केलेलं आहे आणि मग ते काय करून राहिलेलं आहे, तर टॅप मधनं फ्लो होऊन राहिलेलं आहे, पाईप मधनं फ्लो होत आहे, टॅप मधनं खाली येत आहे. ओके, तर जर समजा हाईटवर जरी ठेवलेलं असेल तर इट इज द स्टोर्ड अप energy, and that water is kept at a height and it has the potential to do the work, and that work is flowing of water from the tap. Okay, the flows हे सुद्धा आपल्याला सांगते की फ्लोज हाईटवर होतं आणि हाईटवरच्या याच्यामधून वॉटर फ्लोज होत आहे. A compressed spring is released. Here the compressed word itself is describing there is a stored up energy. There is a stored up energy. Compress केलेला आहे म्हणजे स्थिर एनर्जी स्टोर्ड अप आहे. दॅट इज द पोटेन्शियल एनर्जी इन दॅट केस. आणि जर समजा आपण कॉम्प्रेस स्प्रिंगला जर रिलीज केला तर मग त्याचं ऑसिलेशन सुरू होईल आणि तो जेवढा कॉम्प्रेस केला होता नॉर्मल पोझिशन मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल. म्हणून मग हे तिन्ही उदाहरणं पाहिल्यावर असं दिसते की आपण तिथे स्पेसिफिक पोझिशन किंवा स्पेसिफिक कंडिशन आपण निर्माण करत आहे आणि बिकॉज ऑफ इट कॅन डू द वर्क. तर पहा, विच वर्ड डिस्क्राईब द स्टेट ऑफ द ऑब्जेक्ट इन द अबाव एक्झाम्पल्स. पण त्याच्यामध्ये पहिल्या एक्झाम्पलमध्ये आहे स्ट्रेच, दुसऱ्या ह्याच्यामध्ये आहे फ्लोज आणि हाईट. ओके, आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये कॉम्प्रेस. हे वर्ड काय इटसेल्फ डिस्क्राईब करून राहिलेले आहे की त्यांची पोझिशन, स्टेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट, स्टेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट सांगून राहिलेले आहे की स्ट्रेच आहे बो. ओके, नंतर फ्लोज होत आहे वॉटर आणि हाईट वरून. ओके, म्हणजे हाईट आणि फ्लोज वॉटर हे वर्ड आपल्याला सांगून राहिलेले आहे. कॉम्प्रेस हा वर्ड सुद्धा सांगत आहे की देअर इज अ स्टोर्ड अप एनर्जी. So, which word describe the state of the object in the above examples? It is stretch, then height, flows. Okay, आणि मग खालच्या याच्या compress.
Where did the energy required to cause the motion of object comes from? Whatever the state we are described in our three examples, that state gives them the energy. Because we are storing the energy there. So, that state of object gives them the energy. आणि मग त्याच्यामुळे काय होऊन आलेलं आहे, त्या ऑब्जेक्टचं मोशन होऊन आलेलं आहे. सो where did the energy required to cause the motion of object comes from? It is because of its positions or configurations. लहान मुलाचं खेळण्याला आपण चाबी देतो. सो मग आपण तिथे चाबी देत आहे म्हणजे वी आर स्टोरिंग द एनर्जी देअर लहान मुलाच्या ह्याच्यात. आणि मग जेव्हा की ती रिलीज करतो आपण तर जे काही टॉय आहे तर ते काय होते, मूव्ह होते. जे काही त्याच्याकडे काम दिलेलं असेल त्याप्रमाणे तो काम करते. तर जेव्हा आपण चाबी देत आहे तर वी आर स्टोरिंग अप द एनर्जी अँड दॅट इज द पोटेन्शियल एनर्जी. आणि मग ही पोटेन्शियल एनर्जी जेव्हा ते मोशन मध्ये येते तर त्याचं रूपांतर कायनेटिक मध्ये झालेलं असते. हे लहानपणीचं आपण खेळण्याचे पाहिलेले आहे उदाहरण. फक्त तिथे आपल्याला काय माहित नाही तर आपण खेळलो पण नसतो की बापरे इथे पोटेन्शियल एनर्जी आहे स्टोर्ड अप आणि मग ती कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतरित होते आणि म्हणून आपलं टॉय मूव्ह होते. असं जर माहीत असतं तर बिलकुल कशाला डोकेदुखी घेतली असती. असं आहे तिथे कायनेटिक एनर्जी पण आहे, पोटेन्शियल एनर्जी पण आहे. स्टोर्ड अप एनर्जी इज कॉल्ड ॲज कायनेटिक, इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. स्टोर्ड अप एनर्जी इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. आणखी तुमच्या परिचयाचे उदाहरण असेल जर समजा फर्स्ट फ्लोअरवर स्लॅब आहे आणि तिथे आपण टंकी लावलेली आहे, टँक लावलेला आहे. ओके, हा एक सिनारिओ आहे. दुसरा सेकंड फ्लोअरवरचा स्लॅब तिथे आपण टंकी लावली तर पहिल्या याच्यामधनं खूप जास्त फोर्सनं पाणी येणार नाही, वरच्या याच्यामधनं जास्त फोर्स येईल ॲज कम्पेअर्ड टू द फर्स्ट फ्लोअर. द रिझन हाईटमुळे काय होऊन राहिलेली आहे, स्टोर्ड अप एनर्जी तिथे वाढून राहिलेली आहे. म्हणजे स्टोर्ड अप एनर्जी जास्त आहे. जास्त असल्यामुळे वॉटर फ्लोज विथ स्पीड आणि स्पीडमुळे मग वॉटर येईल. पाहून घ्यायचं वरच्या मजल्यावर पहिल्या मजल्यापेक्षा दुसरा तिसरा असेल तिथे जर टंकी असेल आणि त्याच्यामधलं पाणी येत असेल तर विथ फोर्सच येईल. दिस इज ऑल्सो द एक्झाम्पल ऑफ द पोटेन्शियल एनर्जी. द हाईटमुळे तिथे एनर्जी जास्त स्टोर्ड अप होते. जास्त एनर्जी असेल तर वर्क सुद्धा जास्त करेल आणि म्हणून विथ फोर्स दॅट वॉटर फ्लोज थ्रू द टॅप. आणि हे सगळ्यांच्या परिचयाचे उदाहरण आहे तिथे पण पोटेन्शियल एनर्जी आहे. आता बघा डॅम मध्ये पाणी आहे. ओके, तर डॅम त्याची भिंत वगैरे उंच असते म्हणजे हाईटवर स्टोर्ड अप वॉटर आहे. ओके, सो इट हॅज द पोटेन्शियल एनर्जी. जर समजा आपण तिथून पाणी सोडलं मग ते पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होते. मग कायनेटिक एनर्जी मग ते पाणी विथ फोर्स वालं टर्बाईन वर आदळते. ओके, आणि मग ते टर्बाईन फिरायला लागते म्हणजे कायनेटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मेकॅनिकल एनर्जी. दॅट टर्बाईन इज रोटेटिंग. ओके, आणि बिकॉज ऑफ इट इस मेकॅनिकल एनर्जीमुळे मशीनची एनर्जी. सो मग त्या मेकॅनिकल एनर्जीमुळे काय होते तर इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण होते. म्हणजेच potential energy is converted into electrical energy, then machines, that is mechanical energy, and again it converted into the electrical energy. मग आपण आपल्या घरी लाईट जर लावलं that electrical energy is converted into heat energy. म्हणजे एनर्जी एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जात असते. तर असं हे डॅमचं पण उदाहरण लक्षात ठेवायचं. तर मग if the object were not brought in those states would they have moved? जर समजा ते ऑब्जेक्ट वरच्या तीन उदाहरणामधले त्या पोझिशन मध्ये जर आणले नसते तर ते मूव्ह झाले असते का? आन्सर नो असेल. ते मूव्ह झालेच नसते कारण आपण त्यांना त्या पोझिशन मध्ये आणल्यामुळे तिथे स्टोर्ड अप एनर्जी आहे and that stored up energy doing our work, that is the object moves. तर अशा प्रकारे हे बरोबर लक्षात ठेवायचं. then
मग आता डेफिनेशन पाहू. द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट, द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स स्पेसिफिक स्टेट और पोझिशन. मग आपण त्याला स्पेसिफिक स्टेट मध्ये आणत आहे किंवा पोझिशन मध्ये आणत आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर्ड अप आहे. आणि दिस स्टोअर्ड अप एनर्जी इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. दिस स्टोअर्ड अप एनर्जी इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. पाहूया. The energy stored in an object because of its specific state or position is called its potential energy. आणि मग ही आपली डेफिनेशन आहे. ओके, the stored up energy in an object because of its specific state or a position is called the potential energy. Is called its potential energy. Okay, so remember this. Then पुढचं त्याच्यामधलं होल्ड अ चॉक ॲट अ हाईट ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम द फ्लोअर अँड रिलीज इट. आता 5 सेंटीमीटर म्हणजे खूपच कमी होते जमिनीपासून स्केलवरचं. 5 सेंटीमीटर अंतर जास्त असणार नाही. ओके, तर 5 सेंटीमीटर अंतर मग जमिनीपासून वर चॉकला जरा तिथून चॉक रिलीज करा, सगळ्यांना माहिती आहे. आणि मग स्ट्रेट पोझिशन मध्ये उभे राहा आणि या हाईटवरनं तो चॉक सोडा. दोघांच्या रिझल्ट मध्ये तुम्हालाच माहित आहे, पहिल्या कंडिशन मध्ये चॉक नक्कीच तुटणार नाही. इथून खाली टाकल्यावर चॉक तुटण्याची प्रोबॅबिलिटी मॅक्सिमम असेल. चॉक तुटेलच. रिझन काय? हाईट. तर 5 सेंटीमीटर हाईट म्हटल्यावर तिथं स्टोर्ड अप एनर्जी काही जास्त राहणार नाही. पण ही हाईट म्हटल्यावर नियर अबाउट 3 or 4 feet whatever may be, प्रत्येकाच्या अकॉर्डिंगली बदलेल. पण त्याच्या हाईटवर नक्की तिथं स्टोर्ड अप एनर्जी असेल. आणि मग याच्यामुळे या हाईटमुळे काय होईल, आपल्याला तो चॉक वेगाने खाली जाईल. आणि मग वरून इथून जर सोडून राहिला तर अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्सला सुद्धा. कारण कोणतीही वस्तू पृथ्वीकडे वेगाने आकर्षित होते जमिनीकडे, कारण तर ग्रॅव्हिटी गुरुत्वाकर्षणामुळे. तर मग इथून सोडल्यावर हाईट आहे, अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी वेगाने ते अट्रॅक्ट होऊन राहिलेलं आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ द, अँड दॅट्स व्हाय दॅट चॉक गेट्स ब्रेक. मग या दोन्ही केसेसमध्ये आपल्याला रिझल्ट वेगळे पाहायला मिळेल. रिझन काय आहे? हाईट. 5 सेंटीमीटर हाईट कमी होते आणि मग जे काही आपण स्ट्रेट अप पोझिशन मध्ये राहिलो आणि चॉकला होल्ड करून तिथून सोडलं, ही हाईट that comparatively is more, and that's why there is a difference in the result of these two activities. So, hold a chalk at a height of 5 centimeter from the floor and release it. Now stand up straight and then release the chalk. And stand up straight and then release the chalk. Third, is there a difference in the results of the two activities? Yes, there is a difference in the two activities. In these two activities, बिलकुल डिफरन्स राहणारच आहे. आणि why तर काय, आपण हाईट. मग जे आपण स्ट्रेट अप उभं राहिलो आणि तेव्हा सोडला तर ते हाईट जास्त वरून पडत आहे आणि इट इज मूव्हिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटी. दॅट्स वाय इट्स रिझल्ट इज व्हेरी डिफरंट रॅदर दॅन द चॉक विच इज रिलीज फ्रॉम द 5 सेंटीमीटर from the 5 centimeter height from the floor. फ्लोअर पासून 5 सेंटीमीटर हाईट वाला जो चॉक असेल त्याचा रिझल्ट कदाचित तो ब्रेक होणार नाही, पण या हाईटवरून टाकलेला चॉक ब्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच हाईट इज ऑल्सो देअर. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जीमध्ये हाईटचं सुद्धा काम पडते. म्हणजे जेवढी हाईट जास्त तेवढी पोटेन्शियल एनर्जी जास्त. आणि आपल्याला पाहिजे स्टोर्ड अप एनर्जीच पाहिजे. ते टायमध्ये सुद्धा आपण एनर्जी स्टोअर्डच करत आहे कीच्या रूपानं. आणि मग नंतर ती पोटेन्शियल एनर्जी काम करून राहिलेली आहे. तर हे बरोबर लक्षात घ्या. पोटेन्शियल एनर्जी बद्दल ट्राय दिस पण पाहिलं, हे पण पाहिलं. इन आवर नेक्स्ट लेक्चर we will discuss expression for the potential energy. We have already finished expression for the kinetic energy. K is equal to half mv square. So
what is the potential energy is expression, that is the subject of our next lecture. So till then, bye.